तारीख 28 एप्रिल 2026 रात्री 10ची वेळ। पुण्याच्या गंगानगरमधील एका पेट्रोल पंपामागचा परिसर। भर रस्त्यावरून एक जण जीवाच्या आकांताने धावतोय, तर दोन जण हातात कोयते नाचवत त्याला जीवे मारण्यासाठी त्याच्या मागे धावतात। अखेर ते कोयताधारी त्याला गाठतात, खाली पाडतात आणि त्याच्यावर वार करायला सुरुवात करतात। कधी डोक्यावर, कधी मानेवर, कधी चेहऱ्यावर, तर कधी हातांवर सपासप वार करतात। तितक्यात एक दुचाकी स्वार तिथे येतो। एक कोयताधारी गाडीवर बसतो, तरी त्याचा दुसरा साथीदार मात्र वार करतच राहतो आणि मग तोही गाडीवर बसून पसार होतो। ज्याला मारलं तो होता तरी कोण? ज्यांनी मारलं ते कोण आहेत? माजलेले गुंड। आणि दिवसा ढवळ्या, रात्री अपरात्री भर रस्त्यात माणसं मारली जात असताना पोलीस का बसलेत एवढे थंड? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। पुण्यात माजलेत गुंड, पोलीस मात्र बसलेत थंड। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहता एलएस मराठी। आता घटना तर ऐकलीत, प्रत्यक्षात व्हिडिओ देखील पहा। पुण्याच्या गंगानगर परिसरातली ही थरकाप उडवणारी घटना आणि 26 सेकंदांचं हे सीसीटीव्ही फुटेज, हे सारं पाहता पुण्याला आता विद्येचं माहेरघर म्हणता गुंडांचं आगार म्हणावं लागण्याची वेळ आली आहे। या घटनेत ज्याचा खून करण्यात आलाय तोही काही धुतल्या तांदळासारखा नाही। तो तर होता फुरसुंगीमधील गंगानगरचा नामचीन तडीपार गुंड राणा कांबळे। तो काही महिन्यांपासून तडीपार होता, मात्र तडीपार असूनही गंगानगर परिसरात मुक्तपणे वावरत होता। तडीपार असतानाही गंगानगर परिसरात त्याची दहशत होती। त्याच्या विरोधात चोरी, मारामारीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल होते। या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ओम मोरे आणि राणा कांबळे यांच्यात वाद झाला होता। या वादानंतर ओम मोरे आणि त्याच्या साथीदारानं राणा कांबळेला रस्त्यात गाठलं। त्या दोघांकडे कोयते होते। त्यांच्यात सुरुवातीला बाचाबाची झाली। त्यानंतर ओम मोरे आणि त्याच्या साथीदारानं राणा कांबळेवर हल्ला चढवला। या हल्ल्यात राणा रस्त्यातच कोसळला। भर रस्त्यात झालेल्या या जीवघेण्या हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या राणा कांबळेचा जागीच मृत्यू झाला। या तडीपार गुंडाला कुणी संपवलं आणि का? याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार वर्चस्वाच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या प्रकरणी ओमकार मोरे, अरुण यादव, आदित्य पिंपळेकर आणि दत्ता गीते या चौघांना अटक करण्यात आली आहे। एका विधी संघर्षित बालकालाही याबाबत ताब्यात घेण्यात आलंय। याच गुन्ह्यातील आणखी एक संशयित आरोपी आदित्य कांबळे फरार आहे। रेखा प्रभाकर कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फुरसुंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुणे शहरातले वाढते कोयते हल्ले, गोळीबार हे सत्र कधी थांबणार आहे की नाही? या घटनेमुळे आता पोलिसांच्याच कार्यक्षमतेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। गंभीर गुन्हे दाखल असल्याप्रकरणी शहरातून तडीपार केलेला हा राणा कांबळे शहरात येऊन वावरतोच कसा? कायद्याचा कोणताही धाक न बाळगता हा गुंड शहरात राजरोसपणे फिरतोच कसा? गंगानगर परिसरात त्या गुंडाची दहशत असताना बीट मार्शल काय करत होते? मध्यरात्री कोयते घेऊन हे गुंडपुंड फिरतातच कसे? एकूणच काय तर या गुंडापुंडांवर खरोखरच पोलिसांचा धाक राहिलाय का नाही, हा प्रश्न पुणेकरांना भेडसावू लागलाय। या गुंडांचं कंबरडं मोडलं नाही, त्यांची दहशत मोडीत काढली नाही, तर भविष्यात सर्वसामान्य पुणेकर या भीतीपोटी रस्त्यावर फिरू शकेल का, याबाबत शंकाच आहे। पुणे पोलिसांनी द्यावं उत्तर, पण ते काही बोलत नाहीत आणि जे करायला हवं ते काही करत नाहीत। म्हणूनच म्हणावं लागतं, उदंड माजलेत गुंड तरी पुणे पोलीस थंड। तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा एलएस मराठी फक्त।